हॅलो फ्रेंड्स, मी हर्षस किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे व्हेज ऑमलेट म्हणजे एगलेस ऑमलेट। एकदम मस्त बनते। जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांना तर ओळखायला सुद्धा येणार नाही, इतकं टेस्टी लागते ना, म्हणजे ओरिजिनल ऑमलेटसारखंच लागते। यासाठी आपण वापरणार आहे 1 कप बेसन, चणा डाळीचं बेसन वापरायचं 1 कप, आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चम्मच काळी मिरीची पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच मीठ, अर्ध्यापेक्षा थोडं कमी म्हणजे 1 पाऊण चम्मच, 1/4 चम्मच आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये हळद, आणि थोडं ओवा हातावर क्रश करून टाकायचं त्याच्यामध्ये, ते चांगलं राहते। आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिले पाणी थोडं घालायचं आणि पूर्ण विस्करच्या साहाय्याने बरोबर करून घ्यायचं, किंवा तुम्ही चम्मचसुद्धा वापरू शकता। पण सगळ्यात पहिले पाणी कमी घालायचं। आपण पाणी कमी घातलं तर त्याच्यातल्या ज्या गाठी असतात ना, जे आपण बेसन मिक्स करताना होतात, त्या गाठी होत नाही। आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं। याच्यामध्ये आपण 1 कप आपण बेसन वापरलं आहे, त्याच्यामध्ये 2 कप पाणी वापरणार आहे आपण। आपल्याला घट्ट बॅटर नको, थोडं पातळच पाहिजे, ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे। आणि सगळ्यात मेन गोष्ट, हे बॅटर चांगलं 5 मिनिट आपल्याला किमान फेटून घ्यायचं आहे। त्या फेटल्यानेच चांगला फ्लफीनेस जो ऑमलेटमध्ये राहतो ना, त्याच प्रकारे फ्लफीनेस या फेटल्यामुळेच येते। त्यामुळे फेटणं एकदम जरुरी आहे। सगळ्यात मस्ट आहे फेटणं। 5 मिनिटात तरी एकाच डायरेक्शननी फेटायचं आपल्याला। आणि आता पाहू शकता तुम्ही, या प्रकारे पातळ आपल्याला बॅटर लागतं। त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे, याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा वापरू शकता, हिरवी मिरची वापरू शकता, पण मी लहान मुलांसाठी करत आहे त्यामुळे मी फक्त कांदा वापरला आहे आणि कमी तिखट वापरलं आहे। तुम्ही तिखट जास्तसुद्धा वापरू शकता। सगळ्यात पहिले आपल्याला तव्याला ग्रीस करून घ्यायचं आणि चांगलं वाफ येईपर्यंत तवा गरम करून घ्यायचा। हे का बरं करते आपण? कारण की आपण नॉर्मली पहा, तुमचासुद्धा चिटकत असेल, पहिला डोसा झाला, म्हणजे आपण पहिलं जे टाकतो थालीपीठ वगैरे चिटकते। समजा तुम्ही असं ग्रीसिंग करून ऑइल वाफ येईपर्यंत पहा, वाफ येत आहे तोपर्यंत गरम केलं, आणि पुन्हा थोडा थंड होऊ दिला तवा, आणि त्याच्यावर समजा आपण बॅटर टाकलं तर ते बॅटर चिटकणार नाही। एकदम डोसासुद्धा छान बनतो, आणि आपलं ऑमलेटसुद्धा, व्हेज ऑमलेटसुद्धा चिटकणार नाही। पूर्ण बॅटर स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित प्रकारे, आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं ताट आणि 2 मिनटं होऊ द्यायचं। आणि उलटण्याच्या साहाय्याने हे उलटून घ्यायचं। एकदम छान असं तुम्हाला ओळखायला येणार नाही की व्हेज आहे। याच्यामध्ये आपण अंडे यूज केलं नाही आहे, व्हेज ऑमलेट आहे हे, बेसनाचं ते पण। आणि चवीलासुद्धा तुम्ही ओळखू शकणार नाही, एकदम टेस्टी बनते। आणि फ्लिप करून दुसऱ्या साईडला पण आपण 2 मिनटं हे शेकून घेणार आहे छान प्रकारे। एकदम टेस्टी लागते आणि प्रोटीनयुक्त आहे हे, तर व्हेजिटेरियन लोकांसाठी एकदम छान आहे। अशा प्रकारे तुम्ही करू शकता। पुन्हा मी दुसरा पण सुद्धा टाकून दाखवते तुम्हाला। टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायचं तव्यावर बॅटरला, आणि 2 मिनटासाठी झाकून शिजवायचं। आणि नंतर उलटण्याने झाकून शिजवायचं 2 मिनटं, आणि उलटण्याने पलटून पुन्हा दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला 2 मिनटं शेकायचं आहे। फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि फ्रेंड्ससोबत पण शेअर करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका। फ्रेंड्स, आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकता। कॉन्टॅक्ट नंबर मी पुढे प्रोव्हाइड करणार आहे, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आपला दुसरं व्हेज ऑमलेटसुद्धा तयार आहे। 1 वाटी बेसनमध्ये किमान आपले 2-3 मोठे व्हेज ऑमलेट तयार होतात। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।